एका पुरुषात बाई असतेच असं आपण म्हणतोच ना. मला एक सांगा, नाही तुम्ही आधी स्त्री होतात आता पुरुष झालात, अशी आदलाबदली करता येते? तुम्हाला कधी वाटलंय का की मी इथे बाई असायला पाहिजे? अरे खूप वेळा वाटलं. आम्ही नॉर्मली जरा थोडंसं लेकरू वेगळं दिसत असेल त्याला तू नको आमच्यात असं म्हणून खेळातनं बाहेर काढणारी लोक. कुठलेही विषय नवे विषय नव्यानं जेव्हा समाजापुढे येतात तेव्हा त्यांची साहजिक समाजाची प्रतिक्रिया असते की हे नको आम्हाला. हा एक संवाद सेतू उभारण्याचा प्रयत्न, एक कॉन्व्हर्सेशन, टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन, जे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत गिरीश कुलकर्णी. त्यांचा एक नवीन सिनेमा येतोय बाप्या नावाचा. सिनेमाबद्दल बोलूया आपण. हो. पण फक्त की तुमचे आतापर्यंत ते सिनेमे होते ना, म्हणजे माझ्या जनरेशनने पाहिलेले, त्याच्यामध्ये तुझं जनरेशन म्हणजे मी काय एवढा वयोवृद्ध वडाचं झाड आहे काय पारंब्या फुटल्यात मला? ते खूप लवकर कनेक्ट होतात. म्हणजे ती सामान्य माणसं असतात पण तरी त्याच्यातलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिसायला लागतं मग काहीतरी. तर तुम्ही ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी कसं शोधता? खरं सांगायचं ना तर तू म्हणतेस त्याचं सगळ्याचं श्रेय एकट्या माझं नाही आहे. चित्रपट तुम्हाला असं काहीतरी साध्या माणसांची गोष्ट पण काहीतरी विशेष वाटते, हे जे तुझं म्हणणं आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटते, तर त्याच्यामध्ये लेखक दिग्दर्शक या सगळ्यांचा वाटा असतो. ते त्या पद्धतीने त्या गोष्टीला आकार देतात म्हणून ते शक्य होतं. आणि अभिनयाबाबत म्हणशील तर मला नेहमीच असं वाटतं की एखाद्या पात्राशी जर प्रेक्षकांच्या संवेदना सगळ्या एकरूप झाल्या, होऊ शकल्या, तर त्यांना ते खूप आवडतं, भावतं. म्हणजे चित्रपट आपण का पाहतो? वास्तवापेक्षा थोडंसं दूर वेगळ्या वास्तवात कल्पनेत जाऊन आम्ही काही समजून घेण्याचा, नवं पाहण्याचा असा प्रयत्न करतो. तर त्यामुळे जर एक चांगली माणुसकी पेश केली तर ती सगळ्यांना भावते. तर तो एक अट्टहास असतो की इथे माणूस आम्ही दाखवू, त्याच्या गुणांसकट दाखवू. असं काही नाही की एकच त्याला गुणांचाच पुतळा आहे असं काही नाही. त्याच्या अवगुण पण दाखवू, पण समतोलाने एक माणूस आम्ही पेश करू. तर तो प्रयत्न असतो म्हणून कदाचित तो भावतो. आणि मला जी काही अंगभूत मर्यादा आहे त्याच्यानुसार मी काही सुपर हिरो वगैरे किंवा असा ॲक्शन हिरो असं काही करू शकत नाही. त्यामुळे वास्तवदर्शी चित्रपट त्यांच्याकडे माझाही ओढा असतो, मला तशीच कामं मिळतात, असं ते एकूण गणित आहे. त्यामुळे म्हणजे जास्तीत जास्त सात्विक अभिनय करावा असा एक मानस असतो. हा, या सिनेमाची जी स्टोरी लाईन आहे ना, Yes. की आपण बायोलॉजिकली एक असणं आणि आपल्याला आतून वेगळं वाटतंय, की पुरुष असेल तर आपल्याला स्त्री आहे असं वाटतंय किंवा व्हायसा वर्सा. हो. तर अशी माणसं किंवा ती घुसमट तुम्ही आजूबाजूला पाहिली आहे का प्रत्यक्षात? तुमचा तो अनुभव कसा होता? तसं थेट माझ्या परिचयात किंवा माझ्या माहितीत खूप आहेत, पण परिचयात जवळचं ज्याला म्हणतात ना, काही नातंच आहे बाबा, दोस्ती आहे, मैत्र आहे, असं कोणी नाही. पण खरं सांगू का मी तुला की तसं पाहता एका पुरुषात बाई असतेच असं आपण म्हणतोच ना. म्हणजे त्याच्यात माया असते वगैरे, त्याच्यात काळजी असते, जिव्हाळा असतो, हे सगळे स्त्रीशी निगडीत गुण आहेत. जबाबदारी घेणं, कठीण काळात उभं राहणं, हे सगळे स्त्रीचे गुण आहेत एका परीनं. पुरुषाला ते म्हणजे कमी जास्त प्रमाणात त्याच्याकडे असतात, पण जेवढे त्याच्याकडे जास्त असतील तेवढा त्याचा समतोल साधला जातो असं आहे. त्यामुळे त्या अर्थानं निसर्गानं दोन्ही एक थोडं उजवडावं दिलंच आहे ना, दोन्ही बाजू दिल्याच आहेत, तर तशा अर्थाचा समतोल आहेच. मग देहानी एक अटकाव घातलेला आहे, देहाची मर्यादा आहे. मग देहानी फरक दिसतो की हा देह पुरुषाचा, हा देह बाईचा वगैरे. तर ती सीमारेषा कधीकधी काही लोकांच्या बाबतीत धूसर होते आणि ते मग म्हणतात की आम्ही इकडून तिकडे जाऊ इच्छितो, तिकडून इकडे जाऊ इच्छितो. तर हा प्रश्न जवळचा अनुभवात नसल्यामुळे जरा थोडासा अवघड कठीण वाटत होता. पण माहितीमध्ये खूप मंडळी आणि सुदैवानं आता विज्ञान तंत्रज्ञानामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्यात की त्यांची ती घुसमट थांबवून त्यांना जे हवं तसं रूप आणि अभिव्यक्ती मिळवून देणं हे शक्य झालेलं आहे. तर तसा भाग आहे आणि त्यामुळे मला ह्या अशा पद्धतीच्या विषयाचा भाग होणं हे एकाच वेळी अवघड आणि मजेचं पण वाटलं, भाग्याचं वाटलं की बाबा मला संधी मिळते अशा विषयाला वाचा फोडण्याची,
त्याच्याबद्दल एक संवाद सेतू तयार करण्याची. तर असं आहे. पुरुषासारखं वाटणं वेगळं आणि असं पुरुष बनून येणं वेगळं. आपल्याला ना असं कधीतरी वाटतंच की समजा मी मुलगा असते तर कुठल्या तरी सिच्युएशनला त्याची बरोबर. एक्स्ट्रीम केस म्हणजे हा एक्स्ट्रीम केस सिनेमा म्हणजे आहे. हा. अगदी बरोबर. असं तुम्हाला कधी वाटलंय का की मी इथे बाई असायला पाहिजे? अरे खूप वेळा वाटले. आणि कधी कधी हो, वाटलंय? म्हणजे माझी मला मुलगी आहे एक. त्या मुलीच्या काही गोष्टी म्हणजे पूर्वी एक मी छोटीशी शॉर्ट फिल्म केली होती, अरे बाबा नावाची. तर त्याच्यामध्ये ते होतं की मुलीची जेव्हा वाढ होत असते आणि तिचं एका अवघड वयामध्ये जाणं होत असतं, तेव्हा त्याला किती किती तिच्यावर दडपणं असतात. तिला खूप काय काय कंडिशनिंग दिले, तू हे नको करू, असंच नको बसू, हेच कपडे नको घालू, असं बोलू नको, 50 गोष्टी. त्याचबरोबर तिच्यात होणारे शारीरिक बदल असतात. त्याच्या सगळ्याबद्दल मला पुरेशी म्हणजे जोपर्यंत बाहेरनं सांगितलं जात नाही, पण आई म्हणून तेच माझ्या पत्नीला ते उपजतच जणू काही कळायचं की नाही असं नाही, तसं आहे ते, त्याच्यामुळे ती चिडचिड करते किंवा काय जे काय असेल ते. तर हे जे आपल्या अपत्याला आंतरिक प्रेरणेतनं जाणता येणं, ह्या टप्प्यावर मला नेहमीच वाटलं की काश मैं बाई होता. पण अनेक गोष्टीत मला अनेकदा असं वाटतं की स्त्रीच्याकडचे गुण आमच्याकडे नेहमीच खूप दुर्लक्षिले राहिले. आता आम्हाला जाग आली आहे आणि त्यामुळे आमचा त्या अर्थाने समाज म्हणून चांगला बरा सांस्कृतिक विकास होऊ शकेल जर आम्ही ते पूर्वीच आमच्या धुरीणांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पण तरी मला म्हणायचं असं की आता पुरुषांना थोडंसं जाणवायला लागलेलं आहे, माझ्यासारख्या सुद्धा. ही चांगली गोष्ट आहे. या सिनेमाच्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल? या सिनेमामध्ये कुठल्या नवीन ह्याच्यात समोर येत आहे तुम्ही? या सिनेमातला जो काही आन्या बोरकर म्हणून ते पात्र आहे, मच्छीमार आहे, तो कष्टकरी आहे, तो जातो आणि मासे पकडतो वगैरे. तर आमच्या सगळ्यांचंच एक संचित काय आहे, आमचा संस्कार काय आहे की हां ते वाईट, हे चांगलं, ते वाईट, असं एक ठरलेले साचे असतात. तर तसंच तो माणूस आहे जो अगदी माझ्यासारखं म्हणायला हरकत नाही की या विषयापुरता, या विषयाबाबत माझंही काय होतं म्हणणं, हे कशाला उगाच, म्हणजे कशाला ते असले विषय, दुसरं काहीतरी, म्हणजे प्रथम प्रतिक्रिया अगदी पहिल्या ती प्रकट कोणाला केली नाही, फक्त आपली शाली. तर हे जे क्रिंज होणं आहे ते का, हे समजुतीकडे नेणारा हा, मग ते काही गरजेचं नाही. त्याच्यामध्ये इतकं सौंदर्य आहे, इतकं माणूस पण आहे. तर हा आन्या बोरकर सुरुवातीला नकारापासून हे करतो, ते स्वीकृतीपर्यंत जातो आणि त्याची गोष्ट आहे. त्यामुळे मला वैयक्तिक गिरीश कुलकर्णी म्हणून या चित्रपटाने बरंच काही दिलं, समजूत दिली, थोडंसं मोठं होण्याची संधी दिली. मला माहित होतं कधी ना कधी होणार म्हणून. असं काय होणार? की तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोला घेऊन घरी येणार कधीतरी. बायको सोड, बाई पण नाही आता. आता तुमचा अप्रोच कसा बदलला पण या गोष्टीकडे बघण्याचा? तुम्ही समजून घ्यायला लागता. तुम्ही म्हणता की ठीक आहे बा, थोडंसं वेगळं आहे ना, तर आणि त्या वेगळेपणाला तुम्ही आपुलकीनी आपल्यात म्हणतात, म्हणजे समाविष्ट करून घेता. आम्ही नॉर्मली जरा थोडंसं लेकरू वेगळं दिसत असेल त्याला तू नको आमच्यात असं म्हणून खेळातनं बाहेर काढणारी लोकं, किंवा आमचा तो संस्कार तसं खरं सांगतो. पण तो जरा सर्वसमावेशक होण्याच्या संबंधाने या चित्रपटातनं झालं काम. थोडं झालंय, फार काही नाही. आईला वाटलं तू मेलास. तर एक तरी सुद्धा ना कुटुंब व्यवस्था असते, हो. समाज असतो, एक मॉब मेंटॅलिटी असते. तिथून ट्रोल होण्याची भीती नाही वाटत का तुम्हाला? काय ट्रोल व्हायचं सांग मला तू. हे बघ, आपल्या कुटुंबामध्ये मतमतांतरं असतात. सगळ्यांना सगळं आवडतं पटतं का? नाही. पण तरीसुद्धा आम्ही त्याला असं म्हणतो का तू आता जा बाहेर घराच्या, असं नाही होत. आम्ही संवाद करतो, आम्ही त्या प्रश्नाकडे सगळे मिळून जातो आणि एकमत तयार करायचा प्रयत्न करतो, होय की नाही. कोणीतरी समजुतीला येतं, कोणी खाली बसतं, कोणी उभं राहतं. तर कुठलेही विषय, नवे विषय नव्यानं जेव्हा समाजापुढे येतात तेव्हा त्यांची साहजिक समाजाची प्रतिक्रिया असते की हे नको आम्हाला. कारण एक स्थितिस्थापकत्व, एक इनर्शिया असतो, जडत्व असतं आणि मात्र त्याला पुश करावं लागतं. म्हणजे त्याला धक्का देऊन थोडंसं पुढं त्या दिशेला न्यावं लागतं की ही प्रगतीची दिशा आहे, ही नव्या विचाराची दिशा आहे, तर आपण तिकडे जाऊ. तर तो हा प्रयत्न आहे. हा एक संवाद सेतू उभारण्याचा प्रयत्न आहे, टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन, जे खूप महत्त्वाचं झालेलं आहे.
आमच्या ह्या आजच्या काळामध्ये एक मिडल ग्राउंडच आम्ही हरवून टाकलं आहे, मध्यभूमी. म्हणजे तुझं माझं समजा मतांतर आहे, तर मी न तू मारामारीच करायला लागतो, भांडणच करायला लागतो. कशासाठी? आपण एकत्र बसू शकतो, मध्ये एक टेबल आहे आणि आम्ही चर्चा करतोय आणि चर्चेतनं वाद सोडवतोय. आता ते तसंच राहिलं नाही. पार अगदी जागतिक पातळीवर लोक डायरेक्ट युद्धच करायला लागतं, बॉम्बच टाकायला लागतं. तर या अशा काळामध्ये अशा कुठल्या तरी जो दुर्लक्षित किंवा नाकारलेला विषय आहे त्याच्याबद्दल एक चर्चा सुरू करणं आणि साधेपणानं, सभ्यपणानं, असं काहीच म्हणणं नाही आहे की आम्हाला त्यातलं कळतं आणि आम्ही त्याचे खूप पुरस्कर्ते आहोत, असं नाही. आम्ही तुमच्याच सारखे आहोत, आम्हालाही त्याचं थोडंसं नकोसे पण वाटलेलंच आहे. तिथूनच सुरुवात केली आणि मग लक्षात आलं की अरे हा वेगवेगळे विषय घेऊन आम्ही भेद करतो आहोत. हा फक्त एवढाच लिंगबदल हा विषय नाही आहे, ते निमित्त आहे. ही गोष्ट माणूसपणाची आहे, त्याच्या स्वीकृतीची आहे, त्याच्या स्वीकारशीलतेची आहे की तुम्ही स्वीकारत चाला, मग तुम्हाला बरं वाटेल. यु नो, तुम्ही जेवढं ज्या लोकांना ॲक्सेप्ट कराल तेवढे तुम्ही आश्वस्त होत राहाल, आतमध्ये मजा येईल. सो द फिल्म इज अबाउट दॅट. मला एक सांगा, नाही तुम्ही आधी स्त्री होतात, आता पुरुष झालात, अशी अदलाबदली करता येते तुम्हाला? असा हा विषय ना पॅन इंडिया गेला पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे तुम्ही हिंदीत पण काम केलंय किंवा दक्षिणेतही काम केलेलं आहे. होय, तर असा विषय तिकडे पण, म्हणजे हा पॅन इंडिया विषय असं नाही वाटत? हो तर आहेच आहे, गरजेचं तुम्ही आहे. आग्रही नाही आहेत का की तिकडे पण अशा या किंवा ही स्क्रिप्ट तिकडे पण गेली पाहिजे? मुद्दा काय आहे की तुम्ही मराठी चित्रपट करणारी माणसं आहात की नाही, पण तुम्ही एक विषय मांडला आहे. आता या महाराष्ट्राने पूर्ण आपल्या देशाला पूर्वापार आम्ही नवे विचार देत आलेलो आहोत. वेगवेगळ्या विषय सूची संबंधाने वेगवेगळे विचार दिलेले आहेत आणि पहल केलेली आहे. म्हणजे पहिलं पाऊल जे आहे ते आम्ही टाकत आलेलो आहोत. तर तसं समजा की हे पहिलं पाऊल आहे. एकाच वेळी सगळ्या उभ्या देशाला कवेत घेण्याचं कदाचित आमची ताकद नसेल आत्ता, पण थँक्स टू यू की आता तू म्हणलीस तर या निमित्ताने लोकांचं लक्ष जाईल. याचे सगळीकडे रिमेक व्हावेत किंवा ह्या धाटणीचे नव्याने पुन्हा चित्रपट लोकांनी करावेत, अजून चांगली मांडणी करावी. पण विषय चर्चेला आला, आता आम्ही संवाद करायला लागलो, बोलायला लागलो त्याबद्दल. मला वाटतं तेवढं पुरेसं आहे. पुरुष आहे तो, ऍक्सेप्ट कर. तर तुमचा आणि उमेश कुलकर्णींचा आता परत नव्याने सिनेमा कधी येणार? तुम्ही कधी लिहिणार? तू चेक कधी देतेस त्याच्यावरती येते. तू लगेच देऊन टाक पटकन. पण मग हा Advance. प्रश्न काय येतो? कुठला? तुमच्यासारख्या, तुम्ही एक अवॉर्ड विनिंग ऍक्टर आहात आणि तुम्हाला चेक देण्यासाठी लोक मग काय विचार करतात? कारण आता काय झालेलं आहे की आम्ही प्रयोग करणारी माणसं आहोत. तर आम्हाला सुदैवाने बरेच वेळा प्रयोग करायला पैसे लोकांनी दिले, ते प्रयोग बऱ्यापैकी सफलही झाले, ते सगळं झालं. पण त्याचा व्यवसाय नाही पुरेसा झाला. म्हणजे कदाचित आताचा जो काळ आहे तो व्यवसायाधिष्ठित जास्त आहे, व्यवसायदृष्टी जास्त प्रखर आहे आमची. कलादृष्टी खूप क्षीण होत चाललेली आहे खरं तर. आणि त्यामुळे आम्हाला सिनेमामध्ये कसं असतं, कलेचाही भाग आहे, व्यवसायाचाही भाग आहे. आम्ही जास्त कलाधर्मी माणसं आहोत, म्हणजे कलेच्या अंगानं सिनेमा पाहणारी, आस्वाद घेणारी, बनवणारी. पण मुख्य जे पैसे टाकणारी माणसं असतात, म्हणजे जे भांडवल असतं, त्याला त्याचा परतावा हवा असतो आणि तो परतावा शक्य होत नाही आहे. याची अनेक कारणं आहेत. फक्त आम्ही प्रयोगशील आहोत आणि कलादृष्टीचे आहोत एवढंच नव्हे, तर मराठीमध्ये आम्ही प्रेक्षक दुर्दैवाने तयार नाही करू शकलो की जो एक सांस्कृतिक गरज म्हणून चित्रपट पाहील, जो एक नित्यसवयीनं चित्रपटगृहामध्ये जाईल आणि त्याची ती सांस्कृतिक गरज होईल. जी आमची नाटक आहे, नाटकाला आम्ही जातो, तिकीटं तेवढीच असतात, मोठमोठी असतात. तर गजरे बिजरे पुन्हा वडे विडे ते म्हणजे बऱ्यापैकी तोही खर्च होतो, पण ते करतो आम्ही. पण चित्रपटगृहात जाण्याची एक अंगवळण लागणं, सवय लागणं, हे करण्यामध्ये आम्ही कदाचित चित्रपटकर्मी कमी पडलो किंवा असंही म्हणता येईल. मग प्रेक्षकांची जबाबदारी नाही, जबाबदारी असं नाही, ती काय असं जबाबदारी म्हणून होत नसतं. तुला मला आतून वाटलं पाहिजे की अरे हा मस्त पिक्चर बघायला जाऊ, मज्जा येणार, होय की नाही. असं जोपर्यंत आम्ही वाटायला लावत नाही तोपर्यंत अवघड आहे. आणि तसं वाटण्याची अवस्था कधी होईल? मला चित्रपटातलं गुह्य कळलं की चित्रपट हे जे माध्यम आहे त्याच्यामध्ये काय काय पद्धतीच्या शक्यता आहे आणि किती आनंद वेगवेगळ्या पातळीवर मिळू शकतो. म्हणजे गोष्ट हा एक भाग झाला, पण त्याच्यामधलं असलेलं काय म्हणता येईल त्याला, कला दिग्दर्शन, म्हणजे काय पद्धतीने सेट मांडला आहे, काय पद्धतीने कॅमेरा त्याचा
ऑपरेट झालेला आहे किंवा संगीत काय आहे, असं विविध कलांचा समुच्चय असतो. तर त्या वेगवेगळ्या कलांचं आस्वादन घेण्याची जर सवय आम्हाला लागली तर मला असं वाटतं की प्रेक्षक म्हणजे अंतःप्रेरणेने येतील. मग त्यांच्यासाठी एवढं प्रमोशन किंवा कायची सुद्धा गरज नाही लागणार. जे आमच्या दक्षिणेच्या राज्यामध्ये होतं त्यांची सांस्कृतिक गरज आहे ती, की आम्हाला पिक्चर बघायला पाहिजे बाबा. जसं आम्हाला एक सांबार राईस इडली पाहिजे बाबा, तर तसं पिक्चर पण पाहिजे. इतकं ते नित्याचं आणि आवश्यक आहे. तर तसं आमचं झालं समजा तर ते घडू शकेल. चांगलं जेव्हा तुम्ही कंटेंट करता, तुम्हाला आवडणारा, छान मनापासून आवडणारा, ढोंगी नाही, असं विकायसाठी म्हणून, सांगायसाठी म्हणून नाही, असा चित्रपट तुम्ही केलात ना तर मग लोक येतात. आणि त्यामुळे म्हणून आम्हाला या बाबतीत, या चित्रपटाच्या बाबतीत मला तर खूप आत्मविश्वास आहे की हा त्याला मौखिक प्रसार प्रचार त्यानं माणसं येतील आणि त्यांना पूर्ण परतावा मिळेल. म्हणजे त्यांचा विरस नाही होणार, त्यांना मस्त वाटेल, बरं वाटेल असं. खूप खूप धन्यवाद सर, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर 15 मेला बाप्या हा सिनेमा येतोय, तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा. थँक्यू.